आपण रिव्हिजन क्लासेस पाहत होतो. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स M2, इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट पुणे. आता हा क्वेश्चन नंबर 6. ह्या क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर 6 विचारतो, मीन्स दिस इज क्वेश्चन्स आर गिवन. एक्झाम मध्ये असा प्रश्न येतो आणि प्रश्न आल्यानंतर प्रश्न फक्त विचारला जातो सॉल्व्ह. ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते की तो क्वेश्चन कोणत्या रूलमध्ये बसतो, एक्झॅक्ट आहे का नाही, तो आपल्याला चेक करावा लागतो. चला तर हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. दिलेला क्वेश्चन ऍज इट इज आपण रिटर्न केला, लिहिला. याला म्हटलो इक्वेशन नंबर 1. त्याला काय म्हटलो आपण? इक्वेशन नंबर 1. हा जो क्वेश्चन नंबर 1 आहे त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 1, MDX प्लस NDY इक्वल टू 0 हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. म्हणजे इक्वेशन 1 ला कम्पॅरिझन करता येईल आपल्याला स्टँडर्ड फॉर्म सोबत, आणि त्याच्यापासून आपल्याला M ची व्हॅल्यू काढता येईल, त्याच्यापासून आपल्याला N ची व्हॅल्यू काढता येईल. बरोबर आहे. तर मी तर लिहिलं, कम्पेअर इक्वेशन 1 विथ दिस स्टँडर्ड फॉर्म MDX प्लस NDY. दोघांना कम्पेअर केल्यानंतर इथं DX आहे, इथं पण DX आहे. कम्पॅरिझन केल्यानंतर M ची व्हॅल्यू काय येईल? M इक्वल टू एक्स रेस टू पॉवर 4 ई रेस टू पॉवर एक्स मायनस 2MX y स्क्वेअर. बरोबर. आता N डी इथे पण DY आहे, इथे पण DY आहे. दोघांचं कम्पॅरिझन केल्यानंतर इथं N ची व्हॅल्यू काय असेल माझ्याकडे? 2MX2y ही असेल माझ्या N ची व्हॅल्यू. बरोबर. आता ज्या वेळेस माझ्याकडे M ची व्हॅल्यू आणि N ची व्हॅल्यू येते, त्याच्यानंतर आपण काय करत असतो? त्याच्यानंतर आपण M ला पार्शियल डिफरन्शिएशन करत असतो y सोबत, आणि N ला पार्शियली डिफरन्शिएट करत असतो x सोबत. ही व्हॅल्यू आहे M ची, जिथे माझा कर्सर फिरतोय, ही व्हॅल्यू आहे M ची. आता ह्या M ला आपण काय करूया की पार्शियली डिफरन्शिएट करूया y सोबत. M ला जर y सोबत पार्शियली डिफरन्शिएट केलं तर जे काही x च्या टर्म आहेत त्या सर्वला सर्व x च्या टर्म काय असतील? कॉन्स्टंट असतील. ह्या पहिल्या टर्म मध्ये पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की ही फर्स्ट टर्म x ची आहे, आणि पूर्णला पूर्ण त्याच्यामध्ये एक्सच अवेलेबल आहे, म्हणजे ही कॉन्स्टंट म्हणून ट्रीट होईल. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, म्हणून ही पहिली टर्म डिफरन्शिएशन मध्ये काहीही कॉन्ट्रीब्युशन करणार नाही. ओके. आता या दुसऱ्या टर्म कर पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल फक्त y मध्ये चेंजेस होतील. y सोबतच आपण डिफरन्शिएशन करतोय, y सोडून ज्या काही रिमेनिंग टर्म असतील त्या कॉन्स्टंट म्हणून ट्रीट होतील. ओके. तर इथं 2MX हे कॉन्स्टंट असेल आणि y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असेल 2y. हा 2 आणि हा 2 मल्टिप्लिकेशन होईल, हा 4 मायनस ऍज इट इज, आणि MXy हा आला पार्शियल डेरिव्हेटिव्ह. कोणाचा? M चा. हा आला M चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. आता मला N चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x सोबत. ओके. आता N चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x सोबत. तर y हा कॉन्स्टंट असेल. बरोबर आहे. y हा कॉन्स्टंट असेल. जर डिफरन्शिएशन करायचं झाली तर 2M, आणि हा y पण कॉन्स्टंट असेल. फक्त x सोबत डेरिव्हेशन चेंजेस होतील. x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. हा टू मल्टिप्लाय होईल 4. M कॉन्स्टंट आहे म्हणून ऍज इट इज, हा y कॉन्स्टंट आहे म्हणून ऍज इट इज, हा x उरला फक्त. X म्हणजे 2My हा कॉन्स्टंट असेल, आणि x चा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर, आणि मल्टिप्लिकेशन करून 2 चं मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे व्हॅल्यू येते 4MXy. म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ N विथ रिस्पेक्ट टू x काय आलं? 4My. आता हे जे पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतो मी M चा y सोबत आणि N चा x सोबत, हे आलेले जे व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू मला कम्पॅरिझन करावं लागतं. जर ह्या व्हॅल्यू दोन्ही सेम असतील, ह्या व्हॅल्यू दोन्ही सेम असतील तर माझं डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट असतं, आणि जर माझं डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट असेल तर मी डायरेक्टली जनरल सोल्युशन लिहू शकतो. ओके. जर ह्या दोन व्हॅल्यू एक्झॅक्ट नसतील तर माझं डिफरन्शियल इक्वेशन कसं असतं? ते नॉन एक्झॅक्ट असतं. आणि डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट असेल तर त्याच्याकडे माझ्याकडे 5 कंडिशन आहेत. त्या कंडिशन नुसार मला चेक करावं लागतं की माझं डिफरन्शियल इक्वेशन रूल नंबर 1 फॉलो करतो का, रूल नंबर 2 फॉलो करतो, रूल नंबर 3, रूल नंबर 4, रूल नंबर 5. त्याचं इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्याचे रूल 5चे 5 प्रकारे डिफरंट फॉर्म्युलेज आहे. ओके. तर मला इथं असं कळालं
की हे दोन्ही व्हॅल्यू सेम नाहीयेत. दोन्ही व्हॅल्यू सेम नाहीयेत याचा अर्थ असा होतो की गिव्हन डिफरन्स, जसं मला कळालं की ह्या दोन व्हॅल्यू सेम नाहीयेत, तसं मी लगेच कन्क्लुजन काढू शकतो की हे गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन कसं आहे. हे गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज नॉन एक्झॅक्ट. इथे लिहिलं ना, द गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज नॉन एक्झॅक्ट. जर गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन हे नॉन एक्झॅक्ट असेल तर मला त्या गिव्हन डिफरन्शियल इक्वेशनला कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. त्याच्यासाठी मला इंटिग्रेटिंग फॅक्टर काढावा लागेल, आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर काढून जो ओरिजिनल इक्वेशन मला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, ज्याला की आपण इक्वेशन नंबर 1 म्हटलं, इक्वेशन नंबर 1 ला मल्टिप्लाय करावं लागेल इंटिग्रेटिंग फॅक्टरने. ओके, चला लेट अस स्टार्ट टू फाइंड इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 1 कर पाहिल्यानंतर मला लक्षात येईल, चला बरं इक्वेशन नंबर 1 कर पाहूया. इक्वेशन नंबर 1 कर पाहिल्यानंतर तो ह्या फॉर्मॅटिंग मध्ये आहे. फंक्शन F1 एक्स वाय डीएक्स प्लस एक्स कॉमन काढलेला आहे, F2 फंक्शन ऑफ एक्स वाय आणि डी वाय. म्हणजे एक्स कॉमन काढलेला आहे, एक्स जो बाहेर असतो तो डी वाय सोबतच येतो, आणि वाय जो कॉमन असतो तो डीएक्स सोबत येईल. जर एक्स कॉमन निघाला तर येणारं उत्तर माझं फंक्शन ऑफ एक्स मध्ये येतं, आणि सिंगल वाय कॉमन असेल तर येणारं उत्तर माझं फंक्शन वाय मध्ये येतं. आणि आलेलं फंक्शन मला ईच्या पॉवरला इंटिग्रेशन करून जो काही फॉर्म्युला आहे त्याच्यापासून मला इंटिग्रेटिंग फॅक्टर काढता येईल. आता इक्वेशन नंबर 1 कर पहा. तर इक्वेशन जे इक्वेशन नंबर 1 आहे त्या इक्वेशन नंबर 1 कर पाहिल्यानंतर मला असं लक्षात येईल की इथून मी काही वाय कॉमन काढू शकत नाही, कारण बोथ टर्म मधून वाय नाही आहे. इथून मी एक्स कॉमन काढू शकतो, एक एक्स कॉमन काढू शकतो या संपूर्ण टर्म मध्ये, म्हणजे डीवाय सोबत कॉमन काढण्यासाठी मला एक्स आहे. म्हणजे हे माझं जे इक्वेशन नंबर 1 आहे ते संपूर्ण कशामध्ये कन्वर्ट होईल, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. तो स्टँडर्ड फॉर्म कसा, F1 dx प्लस एक्स इंटू F2 dy या फॉर्मॅट मध्ये आहे. ज्या वेळेस एक्स कॉमन असेल आणि ह्या फॉर्मॅट मध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये माझं ओरिजिनल इक्वेशन असेल तर रूल नंबर 3 यूज केला जातो. कोणता रूल नंबर, रूल नंबर 3 यूज केला जातो. आणि रूल नंबर 3 मध्ये काय केलं जातं, फर्स्ट ऑफ ऑल ही व्हॅल्यू फाइंड केल्या जाते. जो आपण काढला ना पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू वाय आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स, ह्या दोघांचं सबट्रॅक्शन केलं जातं. जे काही वरी आपण काढलंय या दोघांचं सबट्रॅक्शन केलं जातं. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू वाय ची व्हॅल्यू आहे -4m(x)y. -4m(x)y व्हॅल्यू आहे. आणि ह्या मायनस फॉर्म्युल्यामधलं ऍज इट इज लिहिलं, आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स ची व्हॅल्यू आपण वरी कॅल्क्युलेट केलेली आहे. ती व्हॅल्यू आहे 4m(x)y. आणि एन ची व्हॅल्यू आहे, जी की एन ची व्हॅल्यू माझ्या इक्वेशन मध्ये आहे, ती एन ची व्हॅल्यू आहे 2m(y)(x)². 2m(y)(x)² डिवाइड मध्ये टाकलं. आणि -4m(x)y आणि -4mxy दोघांचं ऍडिशन झालं -8mxy माझ्याकडे व्हॅल्यू आली. ओके, -8. आता काय झालं, ज्या ज्या कॉमन गोष्टी आहेत ते जो जो गोष्टी कॅन्सल होतात तो कॅन्सल करा. 2 न हा 8 कॅन्सल होईल, 2 4 जा 8, एम एम कॅन्सल होईल, एक वाय कॅन्सल होईल, एक एक्स कॅन्सल होईल. म्हणजे काय उरेल तुमच्याकडे, -4 डिवायडेड बाय एक्स. -4 डिवायडेड बाय एक्स. ही जी व्हॅल्यू आलेली आहे माझ्याकडे एम, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू वाय मायनस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स डिवायडेड बाय एन, याला ब्रॅकेटमध्ये ही व्हॅल्यू आलेली आहे -4 डिवायडेड बाय एक्स. हा जी काही व्हॅल्यू येते ते फक्त आणि फक्त एक्स चीच व्हॅल्यू येते. दॅट आर फंक्शन ऑफ एक्स ओनली. दॅट आर फंक्शन ऑफ एक्स ओनली. हे फक्त एक्सचं फंक्शन आहे. आणि याच्याकडे आपल्याला असं लक्षात येईल, जी फंक्शन ऑफ एक्स ओनली आहे, हा फंक्शन ऑफ एक्स ओनली वापरून आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर काढू शकतो. हा इंटिग्रेटिंग फॅक्टर नसतो. रूल नंबर 3 मध्ये याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून जो काही येणारा -4/x हा इंटिग्रेटिंग फॅक्टर नाहीये. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्याचा फॉर्म्युला डिफरंट असतो, त्याच्यामध्ये हा एफ एक्स यूज होतो. ज्या मॅक्झिमम मुलं चुका करतात की यालाच इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणून कन्सिडर करतात. हा, तर काय करावं लागेल नंतर आपल्याला, इंटिग्रेटिंग फॅक्टर लिहिला. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर तो वरच्या साईडला वरच्या पेजेस मध्ये जो आपण एफ एक्स पाहिला ना, तो हा एफ एक्स आहे. म्हणजे आय वॉन्ट टू फाइंड द इंटिग्रेटिंग फॅक्टर. मला आता इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड करायचा आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला e⁻ इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डीएक्स. ओके, आता एफ एक्स ची व्हॅल्यू आहे -4 डिवायडेड बाय एक्स डीएक्स. आता इंटिग्रेशन मधून मायनस कॉन्स्टंट बाहेर निघत असतो, म्हणजे -4 हा कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशनच्या बाहेर काढला मी.
1/x चं इंटिग्रेशन घेतलं dx सोबत. 1/x चं इंटिग्रेशन काय असतं? लॉग एक्स. 1/x चं इंटिग्रेशन काय आहे? लॉग एक्स. हा, ठीक आहे. 1/x चं इंटिग्रेशन लॉग एक्स. आता बघा, लॉगची प्रॉपर्टी असते, लॉगला जो मल्टिप्लिकेशन मध्ये असतो तो पॉवरला जातो, किंवा पॉवर मध्ये जो असेल तो मल्टिप्लिकेशन मध्ये येतो. हा लॉगला -4 इथे इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. हा लॉगला -4 मल्टिप्लिकेशन असणारा पॉवरला निघून जाईल, म्हणजे काय, e⁻⁴ लॉग एक्स रेस टू पॉवर -4 रेस टू पॉवर -4 येईल. लॉग आणि ई कॅन्सल होतील, कारण ते त्यांची डायरेक्टली लॉग आणि इनवर्स आहेत, त्याच्यामुळे तो कॅन्सल होऊन जातील रॅन्डमली. आणि तुमच्याकडे व्हॅल्यू काही x⁻⁻4. x⁻⁻4 हा तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर आला. x⁻⁻4 हा तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर आला, म्हणजेच इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला? 1/x⁴. हा जो आलेला इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे, हा जर मी माझ्या ओरिजिनल इक्वेशनला मल्टिप्लिकेशन मध्ये टाकला, तर जो काही इक्वेशन माझं तयार होईल तो ऑटोमॅटिकली एक्झॅक्ट मध्ये कन्वर्ट होतो. तो ऑटोमॅटिकली कशामध्ये कन्वर्ट होतं? एक्झॅक्ट मध्ये कन्वर्ट होतं. परत त्याला एक्झॅक्ट आहे का नाही चेक करायची गरज नसते. एक्झॅक्ट मल्टिप्लिकेशन करायचा आणि डायरेक्ट जनरल सोल्युशन फाइंड करायचं असतं. ओके. आता नाव इंटिग्रेटिंग फॅक्टर काढला. नाव लेट कन्सिडर फॉर दॅट. आता मी कन्सिडर करतो की इंटिग्रेट हा इक्वेशन कन्सिडर करतो, म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टरनं माझ्या ओरिजिनल इक्वेशनला मल्टिप्लिकेशन करून घेतो. आता 1/4 हा माझा इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे, आणि माझं इक्वेशन काय आलेलं? mdx, म्हणजेच m ची व्हॅल्यू आहे x⁻⁴ (x-2 ब्रॅकेट क्लोज dx प्लस इन ब्रॅकेट 2mx²y इंटू dy इक्वल टू 0. लिहिलं. लिहिल्यानंतर ह्या 4 याला मल्टिप्लिकेशन करून घेतलं, म्हणजे प्रत्येक टर्मच्या डिव्हिजन मध्ये x⁻⁴ जाईल. ओके. आता x⁻⁴ आता लिहिलं मी. x⁻⁴ e⁻x डिव्हिजिबल बाय x⁻⁴ मायनस 2mx y² डिव्हिजिबल बाय x⁻⁴ dx प्लस 2mx²y डिव्हिजिबल बाय x⁻⁴ dy इक्वल टू 0. आता ज्या गोष्टी कॅन्सल होतात त्या कॅन्सल करा. x⁻⁴ कॅन्सल होईल. इथला हा एक x, इथला एक x कॅन्सल होईल. एक x कॅन्सल होईल. आणि काय उरेल? -2m y² डिव्हिजिबल बाय x³ हा dx प्लस इथे काय उरेल? x⁻², x⁻² कॅन्सल होऊन जातील. हा, इथला 2x म्हणजे एक x⁻², आणि याच्यामधून x⁻⁴ मधून x⁻² कॅन्सल होऊन जातील, म्हणजे काय उरेल? x⁻² डिनॉमिनेटर मध्ये उरेल. हा, म्हणजे काय झालं? तुमच्याकडे काय उरले? e⁻x -2m y² डिवायडेड बाय x³ dx प्लस 2my डिवायडेड बाय x² dy इक्वल टू 0. नाव आता जे इक्वेशन माझ्याकडे आलं, हे इक्वेशन मला चेक करायची गरज नसते की हे एक्झॅक्ट आहे का नाही, हे ऑटोमॅटिकली एक्झॅक्ट मध्ये कन्वर्ट झालेलं असतं. नाव द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट. हे इक्वेशन एक्झॅक्ट आहे. आणि ह्या इक्वेशन मध्ये जो dxच्या साईडला जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू असते m ची, आणि dy बाजूला जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू असते n ची. ओके. आता हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे मला कळालं, आणि त्याच्यावरून मी जनरल सोल्युशन काढू शकतो. व्हॉट इज अ जनरल सोल्युशन फॉर दिस? इफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट देन द जनरल सोल्युशन. त्याचं जनरल सोल्युशन काय असतं? इंटिग्रेशन फॉर mdx चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू ट्रीटिंग ॲज y इज अ कॉन्स्टंट प्लस इंटिग्रेशन ऑफ टर्म्स ऑफ n नॉट कंटेनिंग x, टर्म्स ऑफ n नॉट कंटेनिंग x dy इक्वल टू सी. हे लिहिलं. आता एमच्या जागी एमची व्हॅल्यू ठेवा, की एमची व्हॅल्यू कोणती आहे? डीएक्सच्या बाजूला जी काही व्हॅल्यू आहे ती आहे एम. एमची व्हॅल्यू हा. आणि इथं काय लिहायचं मला? एन मधल्या अशाच टर्म लिहायच्या की ज्याच्यामध्ये एक्स नाही आहे. तर इथं पाहिल्यानंतर डीवायच्या बाजूला जी काही टर्म आहे ती आहे एन ची व्हॅल्यू, आणि एनच्या व्हॅल्यू मध्ये एक्स उपलब्ध आहे, म्हणजे इथे कोणतीच टर्म तुम्हाला उपलब्ध राहणार नाहीये की तिच्यामध्ये एक्स उपलब्ध नसणार आहे. ओनली वायची टर्मच नसल्यामुळे आपल्या जे इंटिग्रेशन मध्ये 0 येईल. नो टर्म्स आर अवेलेबल फॉर दॅट. टर्मच नसेल. लिहिलं. इथं लिहिलं. एम ची व्हॅल्यू लिहिली e⁻x -2my² डिवायडेड बाय x³ ब्रॅकेट क्लोज ट्रीटिंग ॲज y इज अ कॉन्स्टंट, y ला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट केलं, प्लस इथं तुम्हाला टर्मच उपलब्ध राहणार नाहीये. टर्म उपलब्ध राहणार नाही, म्हणजे 0 इंटू dy इक्वल टू सी. आता ठीक आहे. आता मला फर्स्ट इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं. ओके. आता कॅल्क्युलेट करत असताना मी काय केलं? इंटिग्रेशन सेपरेट केले. e⁻x dx
फर्स्ट टर्म साठी इंटिग्रेशन दिलं, मायनस ऍज इट इज लिहिलं 2m y² कारण मी y ला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करतोय. m आणि 2 हा कॉन्स्टंटच असेल, m आणि 2 हा कॉन्स्टंटच असेल. आणि इंटिग्रेशन मध्ये काय उरेल, 1/x³ 1/x³ dx इजिकल टू सी. आता मला काय करावं लागेल, 1/x³ इंटिग्रेशन काढावं लागेल. ठीक आहे, 1/x³ इंटिग्रेशन पॉवर रूल वापरून आपण काढू शकतो. हा, या x⁻³ -3 होईल ज्यावेळेस न्यूमरेटरला जाईल. मग इंटिग्रेशनचा रूल काय आहे, पॉवर मध्ये एक ऍड करा, -3 मध्ये +1 ऍड केल्यानंतर 2 बनेल, बरोबर. -2 बनेल ना. -2 म्हटल्यानंतर काय आहे, पॉवर मध्ये एक ऍड करा, जो नवीन काही पॉवर येईल ते डिनॉमिनेटर मध्ये टाका. म्हणजे माझं इंटिग्रेशन मध्ये काही 1/(-2) x⁻², त्याला जर सिस्टमॅटिक म्हटलं तर हा मायनस साईन वरच्या साईडला जाईल, म्हणजे तुमच्याकडे काय होईल, -1/2x². हे इंटिग्रेशन आहे 1/x³. पॉवर रूल वापरून आपण इंटिग्रेशन काढतो. जो काही आपल्याकडे इंटिग्रेशन असतं ना, इंटिग्रेशन ऑफ x⁻n इज बिकम इक्वल टू x⁻n+1 डिवायडेड बाय n+1. तो रूल वापरला इथे आणि इंटिग्रेशन काढलं. ओके. आणि आता जी काही टर्म आले मला हे लास्ट मध्ये, इट इज अ जनरल सोल्युशन. आता याला सिस्टमॅटिकली म्हटलं मी, काय e⁻x हा मायनस हा मायनस प्लस बनून जाईल, टू टू कॅन्सल होऊन जातील, म्हणजे आणि न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन होईल, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन होईल. 2 कॅन्सल झाले आणि काय उरलं, मायनस मायनस प्लस झाले, my² डिवायडेड बाय x² इक्वल टू सी. आणि जे काही मी रेक्टँगल मध्ये लिहिलं तो माझं काय असेल, जनरल सोल्युशन असेल. तो माझं काय असेल, जनरल सोल्युशन असेल. ओके. नेक्स्ट नेक्स्ट इक्वेशन कडे पाहूया आपण. आता हे इक्वेशन कडे पहा, क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आपल्याला सॉल्व्ह करायचं. एक्झाम मध्ये फक्त विचारलं जाईल, सॉल्व्ह दिस क्वेश्चन. त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करा. इन ब्रॅकेट y+y³ डिवायडेड बाय 3 प्लस x² डिवायडेड बाय 2 dx प्लस x+xy² डिवायडेड बाय 4 इंटू dy इक्वल टू 0. आता इक्वेशनचं मला सोल्युशन करायचं. राईट टर्म ऍज इट इज इक्वेशन खाली कॅरी केलं, जशाला तसं मी इक्वेशन लिहिलं. त्याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. त्याला मी काय म्हटलं, इक्वेशन नंबर 1. ह्या इक्वेशन नंबर 1 ला मी कम्पेअर केलं mdx प्लस ndy सोबत. कारण मला चेक करावं लागेल गिवन डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे का नाही. एक्झॅक्ट असेल तर जनरल फॉर्म्युल्यानं उत्तर काढावे लागेल, एक्झॅक्ट नसेल तर मला काय करावं लागेल, त्याला एक्झॅक्ट मध्ये कन्वर्ट करावं लागेल, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढून. ओके. आता दोघांचं कंपॅरिझन केलं आणि दोघांचं कंपॅरिझन केल्यानंतर मी m ची व्हॅल्यू काढली. इथं पण dx आहे, इथे पण dx आहे. या dx च्या बाजूला m आहे आणि इथे dx च्या बाजूला ही व्हॅल्यू आहे. ही जी व्हॅल्यू असेल ती म्हणजे m ची व्हॅल्यू असेल. m इज इक्वल टू y+y³ डिवायडेड बाय 3 प्लस x² डिवायडेड बाय 2. ही आली m ची व्हॅल्यू. आणि यांची व्हॅल्यू काय आली, x+xy² डिवायडेड बाय 4 ही आली तुमच्या यांची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू आली, यांची व्हॅल्यू. आता मला काय करावं लागत असतं, मला एम ला मला पार्शियली डिफरन्शिएट करावं लागत असतं y सोबत, आणि n ला मला पार्शियली डिफरन्शिएट करावं लागत असतं x सोबत. आता मी m ला पार्शियली डिफरन्शिएट केलं y सोबत, तर मी काय करेल, तर मी x ला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करेल. जिथे x²/2 ही तिसरी टर्म उपलब्ध आहे, ही टर्म कॉन्स्टंट म्हणून ट्रीट होईल आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, म्हणजे ही टर्म काहीच कॉन्ट्रीब्युशन करणार नाही खाली. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय 1 आहे, 1 ऍज इट लिहिलं, प्लस y³ 1/3 कॉन्स्टंट असेल जशाला तसं मी लिहिलं, तर y³ डेरिव्हेटिव्ह असतो 3y². इथं 3y² लिहिलं, 3 कॅन्सल होऊन जातील, म्हणजे इथे काय उरेल, y². आणि हा x²/2 कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे m चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y किती आला, 1 + y². आता n लिहिलं मी इथे, मला n चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत, म्हणजे y ला मला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करावं लागेल. येस. तर आता मी घेतला 1/4, म्हणजे जो डिनॉमिनेटरला 4 उपलब्ध आहे तो कॉन्स्टंट म्हणून जशाला तसं कार्य राहील, त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही ज्यावेळेस डिफरन्शिएशन घेईल त्यावेळेस. ओके, जशाला तसं चारलेलं. आता x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 असेल, म्हणून पहिल्या टर्म 1 आला.
आता वाय स्क्वेअर हा कॉन्स्टंट म्हणून जशाला तसा ट्रीट होईल आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वन येतो म्हणून इथे वन मल्टिप्लाय असेल. म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आला, वन प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय फोर. आता डो एम बाय डो वाय आणि डो एन बाय डो एक्स इथे जे दिसतो ना, डो एम बाय डो वाय डो एन बाय डो एक्स, ह्या दोन्हीच्या ज्या काही व्हॅल्यू माझ्याकडे आल्या त्या व्हॅल्यू मला कम्पॅरिझन करावं लागेल. म्हणजे त्या व्हॅल्यू मला चेक करावं लागतील इक्वल आहेत का. इक्वल असतील तर माझं इक्वेशन एक्झॅक्ट असेल, इक्वल नसतील तर माझं इक्वेशन नॉन एक्झॅक्ट असेल. कसं असेल, नॉन एक्झॅक्ट असेल. याच्याकडे पाहिल्यानंतर मला असं लक्षात येतं की या दोन्ही व्हॅल्यू इक्वल नाही आहेत. इक्वल नाही आहेत म्हणजे माझं जे इक्वेशन आहे ते नॉन एक्झॅक्ट आहे. कसं आहे, नॉन एक्झॅक्ट. जसं मला कळालं की माझ्या व्हॅल्यू इक्वल नाही आहे, मी ऑटोमॅटिकली कन्क्लुजन काढू शकतो की माझं इक्वेशन नॉन एक्झॅक्ट आहे. जर माझं इक्वेशन नॉन एक्झॅक्ट असेल तर मला त्या इक्वेशनला एक्झॅक्ट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. माझं इक्वेशन नॉन एक्झॅक्ट असेल तर मला कन्वर्ट करावं लागेल. मला कन्वर्ट करण्यासाठी मला इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधावा लागेल. कन्वर्ट करण्यासाठी मला इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधावा लागतो. आता गिवन इक्वेशन इज नॉन एक्झॅक्ट. गिवन इक्वेशन इन द फॉर्म. आता इक्वेशन पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल गिवन इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये आहे, रूल 3च्या फॉर्म मध्ये आहे. बघा बरं इक्वेशन नंबर. या इक्वेशन पाहिल्यानंतर, इक्वेशन एक पाहिल्यानंतर मला काय लक्षात येतं, इक्वेशन एक पाहिल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येतं, या संपूर्ण टर्म मधून मी वाय कॉमन काढू शकतो, इथून वाय कॉमन निघू शकतो, इथून वाय कॉमन निघू शकतो. मग त्या थर्ड टर्म मध्ये कॉमन करण्यासाठी वाय नाही आहे तुमच्याकडे. म्हणजे ही फंक्शन कशाचं आहे, F1 एक्स आणि वायचं फंक्शन आहे. प्लस याच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येऊ शकतो इथून मी एक्स कॉमन काढू शकतो. ओके. जर एक्स कॉमन काढू शकत असेल तर हे सिस्टम स्टँडर्ड फॉर्म मध्ये जाईल. कोणत्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये जाईल, की जो स्टँडर्ड फॉर्म मी इथे लिहिला, F1 dx प्लस एक्स कॉमन काढला F2 dy इक्वल टू 0. ह्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये गेला. ह्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये जसं माझं इक्वेशन जाईल, एक्स कॉमन काढल्या असेल तर माझं फंक्शन एक्सचं फंक्शन येईल, वाय कॉमन काढलेलं असेल इकडल्या साईडला फंक्शन वायचं येत असतं. इथं एक्स कॉमन काढलेला आहे म्हणजे माझं जो काही कॅल्क्युलेशन मध्ये याची व्हॅल्यू येईल, दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्हचं सबट्रॅक्शन, ते माझं काही फंक्शन ऑफ एक्स येईल. म्हणजे या स्टँडर्ड फॉर्म मध्ये माझं इक्वेशन आहे. याचा कन्क्लुजन असं होतं की रूल नंबर 3 मला यूज करावा लागेल. रूल नंबर 3 मला यूज करावा लागेल आणि नंतर मला इंटिग्रेटिंग फॅक्टर काढावा लागेल. नंतर मला इंटिग्रेटिंग फॅक्टर काढावं लागेल. ओके. तर मला हा रूल नंबर 3च्या फॉर्म मध्ये गिवन इक्वेशन असल्यामुळे मला फर्स्ट टाइम याची व्हॅल्यू काढावी लागेल, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू वाय मायनस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एस डिवायडेड बाय एन. हा फॉर्म्युलाच आहे. काही मुलं यालाच इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणतात. इंटिग्रेटिंग फॅक्टर नाही आहे, याची येणारी व्हॅल्यू आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्यासाठी यूज करत असतो. वरी पाहिल्यानंतर लक्षात येईल आपल्याला की जी काय आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह एमचा काढला होता विथ रिस्पेक्ट टू वाय मध्ये, त्याची व्हॅल्यू काय, वन प्लस वाय स्क्वेअर मायनस फॉर्म्युल्यामधलं ऍज इट इज लिहिलं. परत तुम्हाला लक्षात येईल की वरी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये असेल की पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स ची व्हॅल्यू आहे वन प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय फोर. लिहिलं. आणि एक्स ऍज इट इज लिहिला. आणि यांची व्हॅल्यू काय, यांची व्हॅल्यू वन प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय फोर. एक्स कॉमन काढला ना वरून, ही व्हॅल्यू लिहिली. ही आहे यांची व्हॅल्यू. आता काय करा, मला सॉल्व्ह करायचंय. हा, मला कॅल्क्युलेशन न सॉल्व्ह करायचं. आता याला डिवाइड मध्ये, याला सेपरेटली सेपरेट दिलं. सेपरेट दिल्यानंतर ही दुसरी टर्म म्हणजे याला डिनॉमिनेटर आहे ना, डिनॉमिनेटर सेपरेट केलं. डिनॉमिनेटर सेपरेट केल्यानंतर काय होईल, वन प्लस वाय स्क्वेअर फर्स्ट टर्म साठी वन प्लस वाय स्क्वेअर वन प्लस वाय स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. कॅन्सल झाल्यानंतर इतर पहिल्या टर्म मध्ये उरेल वन डिवायडेड बाय एक्स बाय फोर, एक्स बाय फोर. आणि ही टर्म ज्या वेळेस दुसऱ्या टर्मला डिव्हिजिबल मध्ये जाईल, वन प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय फोर, वन प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय फोर कॅन्सल होऊन जातील आणि इथं काय उरेल, वन बाय एक्स मायनस वन बाय एक्स उरेल. ओके. हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे म्हणजे हा फोर न्यूमरेटरला जाईल, म्हणून हा फोर मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिला आणि इन ब्रॅकेट वन बाय एक्स पुरेल. कारण हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे ना, जर डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असेल तर ती न्यूमरेटरची व्हॅल्यू असते. इथं फोर हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे त्याच्यामुळे हा न्यूमरेटर मध्ये जाईल. न्यूमरेटर गेल्यामुळे हा फोर कॉमन बाहेर ठेवला मी, इन ब्रॅकेट वन अपॉन एक्स लिहिलं. आणि आणि हा मायनस वन अपॉन एक्स, फोर वन अपॉन एक्स मधून एक वन अपॉन एक्स कॅन्सल केला, सबट्रॅक्ट केला, तर माझ्याकडे किती उरले, थ्री वन अपॉन एक्स. किती उरतात, थ्री वन अपॉन
एक्स उरतात. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आली माझ्याकडे? पार्शल डेरिव्हेटिव्ह ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू वाय मायनस पार्शल डेरिव्हेटिव्ह ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स डिव्हिजिबल बाय एन ची व्हॅल्यू किती आली? 3 टाइम्स 1 बाय एक्स. 3 टाइम्स 1 बाय एक्स. आणि हे काय आहे? ही व्हॅल्यू फक्त आणि फक्त एक्सच त्या व्हॅल्यू मध्ये दिसतोय. तो त्या व्हॅल्यू मध्ये काय दिसेल? फक्त आणि फक्त एक्सच दिसतो. आणि या व्हॅल्यू मध्ये फक्त आणि फक्त एक्स दिसत असल्यामुळे हे फंक्शन ऑफ एक्स आहे. हे काय आहे? फंक्शन ऑफ एक्स आहे. आणि हा फंक्शन ऑफ एक्स मला यूज करून इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधावा लागतो. आता इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे? इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला काय? इंटिग्रेटिंग फॅक्टर इज बिकम इक्वल टू ई रेस टू पॉवर एफ. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू पॉवर इंटिग्रेशन ऑफ एफ डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ एफ डीएक्स. आणि माहित आहे एफ ची व्हॅल्यू काय? 3 बाय एक्स. एफ ची व्हॅल्यू काय? 3 बाय एक्स ऍज इट इज लिहिलं मी. एफ ची व्हॅल्यू ऍज इट इज लिहिली. आणि 3 हा कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर निघेल. 3 हा कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला. इंटिग्रेशन मध्ये 1 बाय एक्स डीएक्स राहिला. आता 1 बाय एक्सचा इंटिग्रेशन काय आहे? लॉग एक्स आहे. 1 बाय एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स आहे. आणि लॉग एक्सला 3 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. लॉगची प्रॉपर्टी काय असते? जर लॉगला जी टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये असेल ती त्याच्या पॉवरला जाऊ शकते, आणि पॉवरला असेल ते मल्टिप्लिकेशन मध्ये येऊ शकतं. इथं लॉगच्या समोर 3 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, म्हणजे तो पॉवरला जाईल नेक्स्ट स्टेप मध्ये. आणि लॉग आणि ई कॅन्सल होऊन जातील. इनव्हर्स असल्यामुळे ते कॅन्सल होतात. आणि तुम्हाला काय उरेल? एक्स. एक्स रेस टू पॉवर क्यूब. हा हा फॉर्म्युलाच आहे. एक्स रेस टू पॉवर क्यूब उरेल तुमच्याकडे. एक्स रेस टू पॉवर क्यूब. आणि हा एक्स रेस टू पॉवर क्यूब जो असेल, हा एक्स रेस टू पॉवर क्यूब तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर असेल. हा इंटिग्रेटिंग फॅक्टरनं ज्या वेळेस मी माझ्या ओरिजिनल फंक्शनला मल्टिप्लाय करतो, तो ऑटोमॅटिकली माझं ओरिजिनल फंक्शन कशामध्ये कन्वर्ट होत असतं? माझं ओरिजिनल फंक्शन कन्वर्ट होत असतं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. आणि जसं ते एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कन्सिडर झालं, तर मी त्याला जनरल सोल्युशन काढू शकतो. नाव लेट कन्सिडर केलं की माझ्या इंटिग्रेटिंग, लेट अस कन्सिडर दिस इक्वेशन. असं इक्वेशन कन्सिडर करेल. इंटिग्रेटिंग फॅक्टर इन ब्रॅकेट एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0. म्हणजे मी माझ्या इक्वेशन नंबर 1 ला एक्स इंटिग्रेटिंग फॅक्टरनं मल्टिप्लाय करतो. एक्स क्यूब हा इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे. एम ची व्हॅल्यू काय? वाय प्लस वाय क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 डीएक्स प्लस एक्स प्लस एक्स वाय डिवायडेड बाय 4 डी वाय इक्वल टू 0. आता ह्या एक्स न त्याला मल्टिप्लाय करा. हा एक्स न वाय ला मल्टिप्लाय होईल वाय एक्स क्यूब. हा एक्स न पुन्हा या एक्स वाय क्यूब ला मल्टिप्लाय होईल, म्हणजे एक्स क्यूब वाय क्यूब डिवायडेड बाय 3. इथे काही हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स क्यूब अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इंडायसेस दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि एक्स रेस टू पॉवर 5 डिवायडेड बाय 2 होईल. डीएक्स ऍज इट इज. हा एक्स क्यूब न ह्या एक्स ला मल्टिप्लाय होईल सेकंड टर्म मधल्या. इथं पण पॉवर 1 आहे, इथे पॉवर 3 आहे. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इंडायसेस दोघांच्या पॉवरची ऍडिशन होईल, एक्स रेस टू पॉवर 4 बनेल. एक्स रेस टू पॉवर 3, एक्स रेस टू पॉवर 1, इथे एक्स रेस टू पॉवर 4 इंटू वाय डिवायडेड बाय 4 डी वाय. हे इक्वेशन आलं तुमच्याकडे. हे इक्वेशन आल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की जे काही इक्वेशन तुम्हाला दिसते हे ऑटोमॅटिकली एक्झॅक्ट मध्ये कन्वर्ट झालेलं असतं, कारण आपण त्याला इंटिग्रेटिंग फॅक्टरनं मल्टिप्लाय केलेलं आहे. नाव दिस इक्वेशन इज बिकम एक्झॅक्ट. हे इक्वेशन एक्झॅक्ट झालं. हे इक्वेशन एक्झॅक्ट झाल्यानंतर मी त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काढू शकतो. नाही सॉरी, हे इक्वेशन एक्झॅक्ट झालं. हे इक्वेशन एक्झॅक्ट झाल्यामुळे मी त्याचं जनरल सोल्युशन काढू शकतो. जनरल सोल्युशन काढू शकतो. काय आहे जनरल सोल्युशन? जनरल सोल्युशन इज इक्वल टू इंटिग्रेशन फॉर एम डी एक्स ट्रीटिंग एज अ वाय कॉन्स्टंट प्लस इंटिग्रेशन ऑफ टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स एक्स डीवाय इक्वल टू सी. आता लक्षात ठेवा, मला यांची अशीच टर्म पाहिजे की ज्या टर्म मध्ये एक्स कंटेन नाहीये. इथं एक्स कंटेन आहे या टर्म मध्ये. या पहिल्या फॅक्टर वाय ला जरी मी सेपरेट केलं डिनॉमिनेटर, तर दोन्ही टर्म मध्ये एक्स उपलब्ध आहे. म्हणजे एन मला इथं टर्म लिहिण्यासाठी डी वाय च्या बाजूला टर्म लिहिण्यासाठी माझ्याकडे टर्मच उपलब्ध नसेल, म्हणजे 0 व्हॅल्यू येईल इथे. ओके, लिहा एमच्या जागी एम ची किंमत लिहा. आणि या दुसऱ्या इंटिग्रेशन मध्ये आपल्याला ठेवण्यासाठी टर्मच नाही आहे, कारण दोन्ही पण टर्म मध्ये एक्स उपलब्ध आहे. ओके, ओनली वाय ची टर्मच उपलब्ध नाहीये, म्हणून आपण काय करू शकतो? तिथं 0 लिहा.
टर्म्स आर नॉट अवेलेबल, टर्म्स अवेलेबल नाही. एमची व्हॅल्यू लिहिली. एमची व्हॅल्यू काय? वाय एक्स क्यूब प्लस एक्स क्यूब वाय क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस एक्स रेस टू पॉवर 5 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट क्लोज डीएक्स इंटिग्रेशन ऑफ 0 dy इक्वल टू सी, ट्रीटिंग ॲज अ वाय इज अ कॉन्स्टंट. आता वाय ला कॉन्स्टंट ट्रीट करतोय आपण आणि ह्या इंटिग्रेशनला सेपरेट सेपरेट करा. हा 3 टाइम्स, आणि वाय कॉन्स्टंट असल्यामुळे वाय ला बाहेर काढा. वाय ला बाहेर काढा. आता मी काय केलं, टर्म मध्ये फर्स्ट टर्म टर्म सेपरेट केल्या. टर्म सेपरेट केली, पहिल्या टर्म मधून वाय कॉमन काढला, म्हणजे वाय कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर निघला. इंटिग्रेशन एक्स क्यूब डीएक्स आलं. वाय कॉन्स्टंट असल्यामुळे आणि 3 पण कॉन्स्टंट आहे, म्हणजे वाय क्यूब बाय 3 हा कॉन्स्टंट म्हणून बाहेर निघला. इंटिग्रेशन मध्ये एक्स क्यूब उरला डीएक्स प्लस 1/2 कॉन्स्टंट आहे. 1/2 कॉन्स्टंट आहे म्हणून कॉमन बाहेर काढला. 1/2 कॉन्स्टंट आहे म्हणून कॉमन बाहेर काढला. एक महिना, सॉरी, 1/2 कॉन्स्टंट आहे म्हणून कॉमन काढला. एक्स रेस टू पॉवर 5 आणि डीएक्स. आता इथं काय करा, मला एक्स क्यूबचं इंटिग्रेशन घ्यायचंय. इंटिग्रेशनच्या रूल नुसार काय करा, की जो काही पॉवर दिसतोय तुम्हाला तरी त्या पॉवरला एक ने इन्क्रीज करा, नवीन पॉवर बनेल 4. लिहा एक्स रेस टू पॉवर 4, आणि हा नवीन पॉवर आला त्यानं डिवाइड करा. ओके, म्हणजे इंटिग्रेशन आलं एक्स क्यूबचं, एक्स रेस टू पॉवर 4 डिवायडेड बाय 4 लिहिलं. वाय वाय क्यूब बाय 3 ऍज इट इज लिहिलं. इथं पण एक्स क्यूब आहे, ह्या पण एक्स क्यूबचं इंटिग्रेशन काय असेल, एक्स रेस टू पॉवर 4 डिवायडेड बाय 4. ह्या 1/2 ऍज इट इज लिहिला, कॉन्स्टंट बाहेर. आता एक्स रेस टू 5 आहे, एक्स रेस टू 5 चं इंटिग्रेशन असेल, 5 ला 1 ने इन्क्रीज करा, एक्स रेस टू पॉवर 6 डिवायडेड बाय 6 इक्वल टू सी, इक्वल टू सी. आणि आता जे मल्टिप्लिकेशन होत असेल, व्यवस्थित न्यूमरेटर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करा, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करा आणि व्यवस्थित लिहा. आता इथं काय टर्म टर्म उरेल, वाय एक्स वाय इंटू एक्स रेस टू पॉवर 4 लिहिलं, वाय इंटू एक्स रेस टू पॉवर 4 डिवायडेड बाय 4 ऍज इट इज. वाय क्यूब एक्स रेस टू पॉवर 4 वाय क्यूब 3 मल्टिप्लाय 4 इज इक्वल टू 12 म्हणून डिनॉमिनेटरला 12 लिहिले. एक्स रेस टू पॉवर 6, एक्स रेस टू पॉवर 6 2 मल्टिप्लाय 6, 6 टू जा 12 इक्वल टू सी, इक्वल टू सी लिहिलं. ओके, लिहिलं. आता बघा, इथं पण 12 आहे, इथं पण 12 आहे. जर मी 12 कॉमन काढू शकतो ना, मी जे डिनॉमिनेटरला 12 कॉमन बनवू शकतो आणि हा 12 इकडल्या साईडला इक्वेशनच्या इक्वल टूच्या अपोजिट साईडला पाठवू शकतो. हा डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला जाईल, म्हणजे जो डिव्हिजन मध्ये आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, आणि 12 C2 बनेल, आणि 12 C2 ला मी नवीन कॉन्स्टंटेट करेल C1. आता लिहिलं. आता इथं मला 12 बनवायचं आहे. ओके ना, तर वरी पण 3 न मल्टिप्लाय केला मी न्यूमरेटरला, आणि खाली पण 3 न मल्टिप्लाय केला, डिनॉमिनेटरला पण 3 न मल्टिप्लाय केला. वरी 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर 3y एक्स रेस टू पॉवर 4, आणि हा 3 मल्टिप्लाय 4 12 बनेल, प्लस एक्स रेस टू पॉवर 4 वाय क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एक्स रेस टू पॉवर 6 डिवायडेड बाय 12 इक्वल टू सी. आता काय करेल, ह्या होल इक्वेशनला, काय जो इक्वेशन दिसतोय, ज्या इक्वेशनवर माझे पेन फिरते, कर्सर फिरतोय, त्या होल इक्वेशनला 12 न मल्टिप्लाय करा. जर ह्या फर्स्ट टर्मला जर 12 न मल्टिप्लाय केलं तर 12 12 कॅन्सल होऊन जातील, म्हणजे काय उरेल 3y एक्स रेस टू पॉवर 4. सेकंड टर्मला जर मी 12 न मल्टिप्लाय केलं, 12 12 कॅन्सल होऊन जातील, काय उरेल एक्स रेस टू पॉवर 4 वाय रेस टू पॉवर क्यूब. या एक थर्ड टर्मला एक्स रेस टू पॉवर 6 डिवायडेड बाय 12 ला जर 12 न मल्टिप्लाय केलं तर 12 12 कॅन्सल होऊन जातील, एक्स रेस टू पॉवर 6 उरेल सी. आता सी ला पण 12 न मल्टिप्लाय केल्यानंतर 12C बनेल. आता ह्या 12C ला मी नवीन कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करतो, C1 इक्वल टू C1 इज ऑल्सो कॉन्स्टंट, दॅट इज C1 इक्वल टू 12C. म्हणजे माझ्याकडे जे ब्रॅकेटमध्ये लिहिलं, शेवटी आन्सर काय आलं माझ्याकडे, शेवटी माझ्याकडे आन्सर आलं 3y एक्स रेस टू पॉवर 4 प्लस एक्स रेस टू पॉवर 4 वाय क्यूब प्लस एक्स रेस टू पॉवर 6 इक्वल टू C1. जे काही रेक्टँगल मध्ये मी व्हॅल्यू लिहिली ते माझं असेल जनरल सोल्युशन. इट इज अ जनरल सोल्युशन. इट इज अ जनरल सोल्युशन फॉर गिवन इक्वेशन. हे काय असेल, गिवन इक्वेशनचं जनरल सोल्युशन असेल. चला, तर दोन क्वेश्चन आपण आज पाहिले, क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ओके, चला आता स्टॉप करूया.